आणि डेपुटी गावात साऱ्या पोरांचे लग्न झाले बघ. आता मीच एकटा राहिलोय. लग्नाचा ना हा तुला बिगर लग्नाचा ठेवायचा आहे. गावातल्या पोरात एखादा नको का बिगर याचा. म्हणजे लग्नाला अध्यक्ष आहे का? हा काय रे कुठे तो डेपुटी? इकडे बसलोय मंदिरापाशी का. का मी तुमच्याकडं का म्हणजे आलो मी मंदिरापाशी. थांबा. बरोबर ये. हा कोण होतं डेपुटी? कोण असायचे पाचीला पुजलेले आपल्या. कोण? तुला सारं सांगत बसतो आता कोण होतं काय होतं सारे चौकाश तुला. लग्नाचं काय म्हणतो तू. म्हणलं साऱ्या पोरांचे लग्न झाले आता मीच राहिलं तेवढं. हा तू राहिला ना तर तू अजून लई दिवस राहणार आहे बरं का. तू आता मला लाडीगुडी लावूच नको लय पोरस काय झालं भाऊ. मग काय नाही आलो ना तुमच्याकडं. कशाला आले माझ्याकडे. तेवढं पेमेंट करा ना राहिलेलं. कामाचं होय. हा मी म्हणलं काय काम काढ आहे बजावलो भाऊनी. तुमचं पेमेंट ठेवीत असतो का. मग आणि एक काम करा पेमेंट तुमच्या हातात नाही देता येत मला. का देता येत नाही म्हणजे मी काम केलं माझ्या हातात का देता येत नाही पेमेंट. तुमचा हात गाळ काय आहे. खिसा जसा फाटला का गळतो तसा तुमचा हात दारूकडे वळतो आणि दारूकडे वळाला का खिसा गळतो असं आहे तुमचं. त्याच्यामुळे तुमच्याकडं नाही. ओ डेपुटी द्या राव पेमेंट माझं. अरे बाबा पेमेंट देणार आहे. तुमच्या घरातला गृहमंत्री कोण आहे. कोण आहे म्हणजे जाल्या. जाल्या गृहमंत्री नाहीये. मग जाल्या फक्त ऐकू मंत्री आहे आणि फेकू मंत्री आहे जाल्या. रापाटा का बस. ए कम असू तर त्याला. चल हा? मी माझे काम केलेले माझ्याकडे द्या. कोणचे. मी माझे काम केलेले. तोयाकडे देतो परत तोय बायको म्हणणार माझ्याकडे द्या म्हणजे मी डबल पैसे घालीत बसतो. तुला सांग का बायकाच्या व्यवहारात हा बघा हाताने व्यवहार झाला कधी चांगला. मी आता देवीचा पगार आला ना मी मंडळीकडे देऊन टाकतो. तिच्याकडून खर्चापुरती घेतो आणि जावा लागते ना तसे त्याच्याकडून आपले घेत जायचे थोडेफार. म्हणजे माझ्याकडे तुम्ही पैसेच नाही देणार असं म्हणाय तुम्हाला. नाही द्यायला काय नका नाही. देऊ, नका ऐक ना तुझ्याकडे दिले असते पैसे द्यायला तुझ्याकडे नाही पण तुझ्या बायकोला हातात पैसे दिले ना मोठेपणा वाटतो बायांना. बायको घे ना काय घ्यायच तुला ते. हा ना. हा मंडळीला पाठवून दे मी पैसे देऊन जातो जा. नाही घे. हा डेपुटी माय सारखे येडे लय सांभाळे करा तुम्ही गावात. अरे तो काय खरं बोलला तू. बापरे बापरे किती सुद्धा खरं बोलला. आला तो. आले का कुठे वहिनी. वहिनी घरी येत हा माझे पैसे माझ्याकडे नाही देत तुम्ही. हा मग इथून पुढे मी कामाला येणार नाही. तिलाच बोलीत जा कामाला तुमच्या तिथे वावरा. हा तिलाच बोला, तिच्याकडूनच करून घ्या तू सगळं. खायला माग झाला ना तू बी येतो त्या बाईकडे पैसे देऊन टाकतो तुम्ही जा. हा फवारणी तिच्याकडूनच करा. हा हा जा जा तिच्याकडूनच काढा. जा. तुम्ही आहेत परत नवरा बायको शिक्रापुरी खेळतात रे तुम्ही. होय पारे त्या डेपुटीला काय सांगून ठेवलं रे तू. काय सांगितलंय? काय कान भरले डेपुटी तू सांग ना माझ्याकडे पेमेंट द्याय ना ते कामाचं. मग बरोबर आहे. काय बरोबर आहे. मग तुम्ही तेवढं पैसे उधळताच तर. कोण तुम्ही. मी काम करतोय म्हणजे माझ्याकडे पैसे द्यायचे तो हे केलं राव डेपुटीला. बरोबर आहे. मी त्यांना सांगितलं होतं 1 रुपया द्यायचा नाही त्यांच्याकडे. बाकी काय नको सांगू. आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन ये की. मला नाही आता गरज. मला गरज आहे पैशाची. तू डोकं नको फिरू बर का पारे. जा तुम्हाला कोण घाबरतंय. पारे लवकर पैसे घेऊन ये पारे. जा चल पैसे घेऊन ये. हा ठीक आहे झाडू मारा मग. हा चल नी. मारा झाडू. मी झाडू मारू. मग कोण मारायचं. हा मारतो बाबा सगळं मलाच करावं लागतंय. जा. झाडू मारला की तो पाणी मारून घ्या. पैसे पाहिजे तर ना. हा. मग पाणी मारून घ्या. हा जा. तेवढी भांडी लावून घ्या. आलीच मी पैसे घेऊन. कोण मी. हाय. मग झाड मारा. मारतो. मारा नाही तर मग आल्यावर मी तुम्हाला मारीन. कशाला या शेंड्या राखतो रे याची निगा होत नाही तर त्याला तेल बिल लावायचं चारबाट झालं ते पर. वा काढाय सुरू केलं काय. वा नाही ते शेंडी राखतो. अरे 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 हा. आले का नवरा बायको. ओ डिपुटी मी एकटीच आले. हे बघा मागा तुमचे मालक. हा आलं का वास काढत? करीत आला. काय मी वास काढीत आलोय. काय सांगितलं मी. काय सांगितलंय तू. तुम्हाला मी म्हणलं होतं का नाही तिथं झाडू मारा पाणी मारा म्हणून. हा? रस्त्याला. हा मग डेपुटी तुम्ही मला एक सांगा ही बाई ना मला रस्त्यावर झाडायला लावायची. 4 चौघ लोक येतात मला पाहतात. मला काय आहे का नाही थोडीफार. रस्त्यावर का झाडी ना त्यो पण अंधारात झाडायला लावी जा त्याला. अंधारात पाठ उचून झाडीत जा म्हणजे लोक बघत नाहीत आणि आपली इज्जत आपल्या ताब्यात राहती. एक दिवस झाडायला लावलं तर लागले लगे वाटा करायला. काय वाटा एक दिवस करतो का. काय बोलू ती बाई. ही बाई ना लय आयती बसू खाऊ माहिती आहे का डेपुटी. मला रातची भांडी घासायला लावती. सकाळी उठलं तरी तिथं भांडी घास म्हणती. दन भांडी आणून टाकी ती. तुम्हाला वरून सांगतो ही नाही ही काळी रात्री झोपली ना तिला आथरून सुद्धा मला टाकून द्यावा लागत. अरे ज्याला लय वनवास इकडे तो लय एवढा वनवास बघून
ताई नका हो एवढा वनवास त्याला अहो खोटं बोल पण रिटून बोले ओ हा माणूस. काय खोटं बोलत खरं सांग ना. सकाळी जर उठली ना पहाटे आळस देती आणि वरून परत मला उचलावं लागत त्या सगळ्या गोदाड्या त्या सकाळच्या बी. अरे तुम्ही तर आता केला रोज स्वयंपाक कुठं बिघडलं. तुम्ही सांगा मला ही बाई बघा किती टकाटक दिसती शिटीतली हसल्यावानी दिसते का नाही. ती साडी बघा बघा वाटाला लाली लावून येत फुलं बी चांगली घालून येत. तुम्ही सांगा हिच्यापेक्षा काम कोण ज्यादा करतंय. काय करा तुम्ही नाही मला आणून देत. मी स्वतः कष्ट करून मग स्वतःच्या हाऊस पूर्ण वहिनी, करते. पण किराणा कोण आणून देतय. कोण किराणा आणतं? तुम्ही आणता का? आणून देतोय. तुम्ही काम करताय रुबाब नका दाखवू. काय मी सगळं घरातलं बघते. कपडं भांडी स्वयंपाक तुमचं खाणं पिणं सगळं मी करते. तुम्ही नाही करत. कोण मी फाटक्यात खाली पाडीन. तू ना डोकं नको फिरून बघ, माझ्या डोळ्यात नको बसू. मी आणून देतो हिला सगळं. वहिनी अरे अरे गप्पा करू चप्पल नका आणू त्याला. ऐकाय वहिनी एक काम करा तुम्ही ना तुम्ही लाली लावी त्याला लाली देत जा आणि त्याला फुलं बी देत जा. कोणा फुल मला काय करायचे मग ते घाली देत म्हणलं तुला इसळ आला ना. मला काय हिसाळ आलाय तिने काम करायला पाहिजे का ना डेपुटी. काय काम करत नाही मी. काय काम करत नाही. बरं आता मला सांगा तुम्ही ज्या कामा करता आलेत ते पैसे मी कोणाकडे देऊ. माझ्याकडं माझ्या ठरवा दोघात कोणाकडे देऊ. माझ्याकडं द्यायचं. माझ्याकडं पेमेंट कोणा ज्यादा आहे. तो ज्यादा तुम्ही आहे. जर त्यांच्याकडे पैसे दिले हा. तर मी तुमच्याकडनं पैसे घेणार. मला माहिती नाही तुम्ही त्यांना किती पेमेंट देताय. कोणा ज्यादा हिशोब करा. बरं आता इथले इथेच हिशोब होता तू किती झाले तर 5 दिवसाचे. 5 दिवसाचे अरे लय लांड काय हिशोब आहे काय 2,500 झाले. 2,500 बघा ज्याला हिशोब येत नाही तुमचे त्याला किती झाले पैसे कुणाचे 4 पंचे 20 2,000 तुमचे झाले हा. टोटल दोन्ही मिळून किती झाले. 4,500. अरे हा 4,500 आमच्या नवरा बायको बिना ते शाळा बाकी मला माहित नाही. माझे मला द्यायचे 2,500 तिचे तिला द्यायचे 2,000. अरे तसं नको करू झाल्या तुम्ही मंडळीकडे पैसे देऊ दे. तुला सांगू का तुला मागाशी सांगितलं मी माझे आलेले पैसे मंडळीकडे देतो म्हणताय त्याचे आपल्या खर्चाला घेतात आणि बायका बी शांत बसते. तुमची बायको देत असं हळूहळू खर्चायला डेपुटी माही नाही देत. हा आपण जर नीट राहिलो ना आता सगळ्या बायका हा. उलट बायकांनी साचलेले सगळे पैसे नवरा गोड बोलल्यावर देतात बायका. बरं, जाऊ द्या तुमचं ऐकतो मी. हा. ती वरले 2,000 तिला दे वरले 500 मला दे. नको नको ताईंकडे सगळे देऊ दे ताई 4,500 आहेत. अरे तुमच्या घरातला प्रश्न आहे चालू. आता वहिनी कोण काय लागते तुला घे 4,500 तर 4,500 घे. हा दिले का नाही पैसे. हे ठीक आहे दिले का नाही यांचे पैसे. लय हे तर- चालू दिले का नाही पैसे. चिमटा घेतला दिले पैसे तो देणार नाही राहत परत म्हणलं एखादी नोट कमी मी असली नाही. माझा विश्वास आहे तुमच्यावरती. नोट कमी येणार नाही. मी मशनीवर बी मोजितो आणि हाताने बी पोर मोजून परत येतो. बाई मंडळी मोजिते डिग्या मोजितो 6 माणसाच्या हातून पैसे जातात. मग डोगू भाऊजी मोजत्यात तेव्हा डाऊट येतोय मला. नाही राहिला कोणाचा. काय जा बघू? जा दोघं काय बघू? जा दोघं जा नवरा बायको जा. लय तर राव डेपुटी तुम्ही 500 रुपये माझ्या हातात दिले असते का? आता दिले 500 असते का? घ्या 1000 घ्या आता दोघं नवरा बायको गोळ तुम्ही करा. जावा पुढं जा तुम्ही पुढे. तू वय पुढं नाही तर झाड एका झाडूच खाली गाडी वय पुढं. तुम्ही दोघं पुढं तुम्ही होता का शांत. आणरे दांडकान. ऐका मला जरा थोडं तुम्हाला सांगायचंय. ते आता एवढं तर माझा आठवड्याचा खर्च होईल पण पुढच्या आठवड्यात पण मला कामाला बोलवा. मला लय बरोबर. गरज आहे पैशाची. बरं, चल, देईल. हा. जा, बचत दोघं नवरा बायको गटाचे आपल्या हप्ते कामात जा. तिलाच बोला हा, मला जा, नका जा, बोलू. जा, माझ्या जा. हातात पैसे जा. चला, उपाशी लय मेलो, नका तू बी रुबाब येतो. करू. सगळ्यात आधी चला. तुझ्याशी उपाशी मेलो. आला हिथं. मला सांगत पैसे घ्याय ते नाटक करतं कामाला येणार नाही काय नाही येणार. अरे काय रे अजय फिरू काय येत नाही मी. मग माझ्या हातात दिले असते पैसे काय झिजले असते का तुम्ही. तुझ्या हातात तुमच्या दिल्या हातात असे. तुझ्या हातात दिल्या असते ना तुझ्या बायकून 17 चक्र झाल्या असते इथं. बरं तुम्ही मला घरीच नको राहू. जा 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 बरं जा. बोलता रे बाबा. ए अशा हत्यार नको ना काढी झोप आहे ते ठेवून नारळ पाडायचा एखादी फोटो बिटो काढा लांब जावं लागणार आपल्याला. चल जाऊ का मी चाललो गावात. माझ्या आधी आले तिकडं आणि इथं असंच कचरा ठेवलाय. आलात का? तुम्हाला काय सांगितलं होते ते झाडू मारा म्हणून. काय मी झाडू मारायचा. कुणी मारायचा? मारतो म्हणले होते ना. कशाला माझ्या मागं बोंबलत आले हो? कशाला आले म्हणजे मग मी माझे पैसे न्यायला आलो तू माग बोंबल. कसले पैसे? कसले म्हणजे माझ्या कामात पैसे दे पारे. ते माझ्या कष्टाचे पैसे आहेत. माझ्या कष्टाचे नाहीत का. नाही तुम्ही पिऊन उडवता. तू गोडीत पैसे आण बर का पारे. मी देत नसती. मला बाकी माहित नाही. मी देत नसती. पारे. नसती मी देत नसती. पैसे देत नसती मी. पैसे ऐक लवकर पैसे द्या. पैसे द्या लवकर. गप लवकर गप. पैसे द्या. माझे पैसे घेऊन मी तुम्हाला पटतो. काय रे अहो ना पारी पिसाळी. कस काय. कस काय म्हणजे राहते ना मासाळभर भात खाल्लाय आता पहिला झटकाय तिला. अरे अरे आता तर गेलो ना तुम्ही माझ्याशी मग करता आता म्हणजे हे बघा हाताला इथं अरे चावली. चावले कोण. आली. पळा. पळा, चावल. आ, पळा.
पळवलं बाबा आता मा वास लागलं तुम्हाला कशी आली तर काय कुत्र मागा लागलं काय? अहो मी काय आलं तुम्हाला काय डोक्यात काय होतं काय? डेपुटी तुम्ही का घाबरायला लागले पण काय झालंय का? अहो मला नाही झालं, तुम्हाला काय डोक्यात काय याच्यावर केस माळल्यावानी? मला कशाला काय होईल, मी सगळे ठणठणीत आहे. मग ज्याले सांग कम पिसाळ्यावानी पळता मागा त्याला चावल्या. अहो तुम्हाला काय सांगू डेपुटी, तुमच्याकडनं मी पैसे घेऊन आले का नाही, हा माझ्या बरोबर त्यांनी भांडणं केली, हा. माझा हात असा पिरगळला हा. आणि पैसे काढून घेतले आणि मला मारायला प्रयत्न केला. मग त्यांनी मारून म्हणून मी कचकन चावले आणि पैसे घेऊन पळायलेत म्हणून मी पैसे बघा घेतले. बरं, हे असे कुठं नाही होते तर तुम्ही त्याला पैशाला पाठीत नका जात जाऊ. आणि तुमच्या देखताना त्या तुम्हाला जरी दिले तर तो माया मागा लागतो आणि जरी पैसे दिले तरी दोघांवर बायको भांडणं करतात. तो मला काय म्हणला माहितीये का, डेपुटी पळा माई बायको पिसाळ कुत्र चावलेलं होतं ते आता पिसाळली. मी म्हणलं आता तुम्ही मायापासून गेले आता आता कसं काय पिसाळल्या बा, म्हणजे पैशासाठी नाटकं चालली होती. पैसेच अहो मध्ये नाही का मला कुत्र चावलं होतं, आईकडे गेलती त्यावेळेस हा. ती उकरून काढलंय आता त्यांना चावलंय. आता दारूची तलब झाली ना. आता तुम्हाला सांगतो तो पिसाळ्या कुत्र्यापेक्षा पिसाळ्याला कुत्रा आहे. तो तुमच्या असा हाती सापड नाही, अख्ख्या गावामध्ये लहानपणापासून पळतोय तो बरं का. तो कोणाच्याच हाती सापड नाही. तुम्ही आता एक काम करा, मी बरोबर ते लाडी करून शामरावच्या दुकानापाशी ना त्याला गप्पा मारित आणतो. तुम्ही बरोबर तिथे या, तिथे त्याला पैसे मोजत असताना ना त्याला काय लाडी गुड लावून तिथून आणतो. तिथं मग तिथे धरा तुम्ही त्याला. खरं हा खरं चला तुम्ही जा, असं? तुम्ही बा. मी बरोबर जातो, तुम्ही जा आता आता. जाऊ का नको त्यांना तुम्ही नका जाऊ, तुम्ही जा घरी. थोड्या वेळाने या शामराव दुकानापाशी. बरं ठीक हा आहे, एक 15-20 मिनिटांनी या. तसंच करते. हे बस इथं बस बस बस. डेंजर आहे रे बाबा तू बायको. हा डेंजर हा नाद नागा करू डेपुटी, तिचं पिसाळे कुत्र चावलेलं आहे तिला. तिच्याकडे गेल तिथं मी केला दवाखान्यात फोन, मग सरकारी दवाखान्यात. म्हणलं एक पिसाळ कुत्र चावलेली बाई आहे ना आमच्या गावात हिंड, ती कपक्याच गाडी घेऊन येणार आहे ती. बहुतेक आता तिकडे गेली एखाद्या गाडी घेऊन बी गेली असं तिला. बरं झालं भाऊ तुम्ही परत फोन आवडतं केला. चावलं बरीच चावली राव. बघ ना बघा ना बाय, डेपुटी. बाय, बाय, बाय. श्याम्याला कसा बोला राहतो? ना इकडे. हा? श्याम्या ए करू दे गिरायकी, गिरायक करू दे ना. जाऊ द्या, तिच्यापासून ना जपून राहा बरं का डेपुटी. कुठं दिसली ना चिंगाट पळायचं. आम्ही नाहीतर लय कशाला डसली. जपून राहायला, आम्हाला काय झालंय, तूच जपून राह. तो घरी राहते ती. काय झालं म्हणजे हे पैसे घेऊन मी चालवतो. पाहिजे आल्या काय हो ना, मला पिसाळ्याला कुत्र चावलंय, मी पिसाळी आहे का नाही. डेपुटी आता का भेळ लागला, बघा ती कशी बोलती. का भेळ लागला आता. औ आता भीती वाटायला लागली. खरं कारण सांगा की त्यांना. बघा डेपुटी कशी करती. काय बस आराम खोरात बायकोला पिसाळी म्हणतो. तुम्ही तर म्हणली गेली ती दवाखान्यात. कशी हा आली? गेले ना दवाखान्यात, त्या मला भेटल्या तिथं. मला म्हणतो बायको पिसाळी, मी घाबरायला लागलो. तेव्हा त्या मला म्हणल्या डेपुटी भाऊ घाबरू नका, मी काय पिसाळी नाही, तो माणूस पैसे घेऊन पळालाय म्हणून मी पिसाळली. आणि कोणती बायको पिसाळणार नाही बरं. हा डिपुटी भाऊ तुम्ही सांगा, कष्ट करायचं दिवस रात्र, घाम गाळून काम करायचं आणि कशासाठी, पेण्यासाठी. हा घरात तुम्ही देता का रुपया तरी, म्हणून हे मला सगळं करावं लागतंय. अरे रुपये देतो का म्हणजे सकाळ पेमेंट घेते डेपुटी आणि रुपये देतो का म्हणजे. झाल्या भया माणूस तरी काय करते, कमून पेमेंट घेते. आपल्या नवऱ्याने येड्या नाही करावं, नवऱ्याने फालतू पैसे नाही उडावं, त्यांना बी 8 महिना काढायचा असतो. अहो सगळं खरं आहे डेपुटी. मी एवढे कष्ट करतो, मग मला थोडेफार पैसे नको अरे का थोडेफार नाही ना, पण तू सगळाच पगार नाही लागला 2,500 आणि 3,000, ते काय त्यांनी करायचं. बरं कशाला नेतात विचार, जुगार खेळायचा ह्यांना. बरे हा मटका म्हणा तुम्हीच दोन आता मटका माझ्यासमोर. खेळत होता, जुगार खेळायला लागला का आता. मला कुठं आकडा लावतोय तो आपला श्यामे नाही का ते म्हणला. अरे त्यो बागायतदार माणूस आहे, दुकानदार माणूस आहे, त्याच्या नादी नको लागू तू. पण त्याच्या आपण हातवर पोट भरतो, त्याची पायात लक्ष्मी बर का. पायात लक्ष्मी नाही. तू आहे ना, तू म्हणतात त्याच्या लक्ष्मी गोड बोलायची म्हणून ते बरोबर दुसऱ्याला कामाला लावतो. आता बसलाय दुकानात, कुठं बाहेर येतोय आता. गिराईक चालू आहे त्याचं. बाहेर आल्यावरती मी त्यांचं बुदबुदी करीन म्हणून ते हा भिवून ते आता बसल्या. लपून बसला. बरं जाऊ द्या ना, मला 500 रुपये द्यायला लावा ना. तुम्ही सांगा डिपुटी भाऊ, माझ्या जागी जर दुसरी कोणती बाय असती, बरं चला वहिनी साहेबच असत्या, त्यांनी हे सण केलं असतं का. नाही सहन करणार, कोणतीच बाई सहन करणार नाही. झाल्या तुला सांग का, ज्या बाईला तुम्ही त्रास दिलाय, तिला कष्टाचे पैसे तिच्या घरापर्यंत जात नाहीत, नवरा येऊन करतो, ती बाई पिसाळणारच. झाल्या बायकोला काय असतं माहितीये का, आपला नवरा थोडाफार कामाला जावा, घरात 4 रुपये यावा, नवऱ्याने नीट राहावा, बस एवढंच अपेक्षा असते त्यांची. काय असते, कोणत्या बरं नवरा जर चांगला असला तर बाया माणूस तरी काय पैसे घेते. तू प्लास आहे, सगळे पैसे एवढे म्हणून ते वहिनी पैसे घेतात. सगळे खायचे प्रेमाने मागत होते, तिला पैसे दिले का मग ती? बरं देऊन टाक पैसे. प्रियामाने हात मुरगळून. दे. होय काय मग तू देत होती का मला? मी वरले पैसे मागत होते तिला. हा. मला 500 रुपये द्या द्यायला 500 लावा. द्या, द्या त्याला, द्या जाऊ दे, द्या खर्चाला वहिनी. हा बघ तुम्ही बी तो कष्ट करतोय, 400-500 रुपये गाडी माणसाला. तुम्ही म्हणताय म्हणून मी देते. नाही मी म्हणतोय म्हणून नाही, त्याच्या तो बी काम करतो, त्याला वहिनीला पैसे देत जा. देते 100 देतात अजून. हं. अजून 200 द्यायला लावा ना. आता नको लाडा देऊ,
तुम्हाला माहिती आहे ना आज बाजार दिवस आहे म्हणून हा. मस्त पैकी मासे ना आपलं थोडं येते ना 500 मासे 500चे मासे न मग याला आईला जाल्या तू लईच येडा आहे भाऊ. आता बाजारात गेला नाही पैसे तू खरंच मासे आणशील का आता? मग मासेच आणणार आज बाजारात दिवस आहे मी जातो आणि घेऊन येतो अजून 200 द्यायला लावा. बाजाराला जायचंय ना हा. आपण दोघं बाजाराला जाऊ तुम्हाला मासे पण आणती आणि आज माझ्या समोर बसून प्या जा. जा. आणि ती पण एकदम ती काय म्हणते ती की थोडीच प्यायची जा जर ढिगभर पिलं ना परत मग डेपुटी समोर आणून तुम्हाला कुत्र्यावनी चिची जा 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 जा. चालते. आता जा जा दोघं नवरा बायको. त्यांना सांगा माझ्या बरोबर पैशाबरोबर भांडण ए भांडण करू नको रे, जा आता जा. नाही जा. जा पुढं जा डेपुटी भाऊ बरं झालं तुमच्यामुळे माझे पैसे वाचले खरंच तुमच्यासारखा माणूस ना सगळ्या तुम्हाला एक गावात सांगतो वहिनी हे बघ नवऱ्याला पेताड नवरा सांभाळायचं म्हणणं थोडं ऐकून घ्यायचं असतं. तो कष्ट करून आला ना त्याला बी घेटकट नाक करीत जाऊ आणि ₹2 त्याला बी देत जा पैसे झालं. कुणाला वाटतं न द्यावं पण हे असं वागतात म्हणून हाय जा 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 बाजाराला जा गोडी गोडवीन जा आणि त्याला अरे! चौकाला जा. माशीच काल म्हणून थोडं मी तुम्हाला देते हा. बरोबर जा जा जा. आईला खरंच गावात जोडी इकडे पण त्यांची तरी काय बिचारी चुकी ह्यो बहादर एवढ्यावणी करतो सगळ्याच घरची बऱ्याच घरची कहाणी अवघड आहे.